तर जालन्यामध्ये काही भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे जालन्यामध्ये धार कल्याण परिसरामध्ये घरावरचे पत्रे उडाले आहेत। त्यामुळे घरातला संसार, उपयोगी वस्तूंसह घरात साठवलेले धान्याचे देखील मोठं नुकसान झालंय। थेट धार कल्याणमधून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे। जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि या वाऱ्यामुळे जालन्यातील धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडालेले आहे आणि हे पत्र उडाल्यामुळे मोठं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे। माझ्यासोबत हे भुतेकर दाम्पत्य आहेत। काल 5 वाजता पाऊस झाला तर या वादळाने दोन घरावरचे आमचे पत्र काहीच राहिलेले नाही आणि आता आम्ही शेती करा का ह्या ऊन राहत इथं घरात सार पूर्ण ऊन पडेले। अन्न धान्याने काही 2 गाड्या तुटून गेल्या, पूर्णच नुकसान होईल। आम्ही आता एक शेती बघा का एक तर इकडे बघा आता ज्वारी गहू सगळे नुकसान झाले, पत्र उडाले, सगळं अन्नधान्य सगळं वायाला गेलं आणि आता काय करावं आम्ही शेतीत। आता सगळं नुकसान झालं, घराची याची सगळी 2 गाड्या फुटल्या, तिकडं गाईच्या याच्यावर पत्र उडले। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, धार कल्याण, जालना।